कसोटी क्रिकेट जी मालिका आपण पाहिल्या 3 सामन्यामध्ये न्यूझीलंडने आपल्याला 2-1 ने पराभूत केलं. पण हरकत नाही, भारतीय संघाचा पण विचार स्ट्राईकवर आहे. आणि पाहूया पहिला षटक, चौथ्या षटकातला पहिला चेंडू. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 10-12 बॉलांचा रनअप पाहायला मिळतात. यावेळी गोलंदाज शिवकुमार, यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, उंचावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पुलचा फटका इथे मात्र आपण पाहिला. निश्चितच चांगला फटका म्हणता आला नसता, कारण शेतीशी येत होता चेंडूवर. तोपर्यंत मात्र झेल घेता आला नाही आणि फलंदाजाला मिळालं अर्थात एक चांगली संधी, जीवदान. ओमकार खामकर संघ नायक खेळतोय 4 या धाव. दोन्ही ओमकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. पंचाच्या पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतात या ठिकाणी मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने शेतीच्या चेंडूवर जात होता. 4 धावांचं योगदान. दरम्यान हॅलो, दरम्यान एक धावा धावफलकावर. चौथे षटक, गोलंदाज शिवकुमार मेडिकल कॉलेजच्या एंडकडून. पुढे चेंडू इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, झेल का तर घेऊ शकला नाही आणि जीवदान मिळाले फलंदाज. चला, महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि एटी स्पोर्ट्स प्लेइंग 11 साठी यायचं आहे. दरम्यान वळू आपण मैदानाकडे. यावी फलंपूर्व चेंडूला अर्थातच वापी मिळालं आणि या षटकातला शेवटचा चेंडू असेल. शिवकुमार आपल्या बॉलिंग मार्फत पंचायत डावकडून उजव्या हाताने. यावी गोलच्या दिशेने हा झेल मात्र गोलंदाजी सोडला. एक मोठा धक्का बसू शकला असता अभिजित मगदुम स्पोर्ट्स संघाला, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील खेळलं. तर या ठिकाणी 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावफलकार धावा येतात त्या 41 अर्थात 10.25च्या सरासरी धावसंख्या धावफलकार नोंदवले अभिजित मगदुम स्पोर्ट्स संघाने. गोलचं पृथक्करण शिवकुमारने या षटकात तब्बल 11 धावा खर्च केल्या. 41 धावा धावफलकार आल्यात. येणारी 4 षटकं खेळायचं पहिल्या सत्रातले बाकी आणि या 4 षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार, किती धावांचे योग